कालपासून पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने जोर पकडला असून घाट माथ्यावरील भागात अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचाच परिणाम म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणी क्षमता असलेले धामणी धरण 72.25% भरले असून हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून येत्या 24 तासात या धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात येणार असून धरणामधून साधारणतः 3000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। तर याच धरणाच्या खाली असलेले कवडास धरण ओव्हरफ्लो झालं असून येथून साधारणतः 22,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीत सुरू असून जर धामणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले तर हा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्या सूर्या नदीला मोठा पूर असून धामणीचे दरवाजे उघडण्यात आले तर हा पूर अधिक वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सूर्या नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्या धरणांची पाणी क्षमता पूर्ण होत असल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका आणि पालघर जिल्ह्यातील मुख्य शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे।